आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। मित्रांनो, आता आपल्याला प्रश्न पडला असेल की मी नेमकी महाडच्या एका बंद पडलेल्या टॉकीजकडे नेमकी काय करतोय। याच टॉकीजचं नाव आहे गांधी टॉकीज। अनेक वर्षांपासून सुरू असलेलं हे गांधी टॉकीज गेले काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आलं। सांगण्याचं तात्पर्य की जुनं ते जुनं असतं। एक कहावत आहे मित्रांनो, गेले ते दिवस राहिले फक्त आठवणी। असंच चित्र गांधी टॉकीजचं झालेलं पाहायला मिळतंय। मी देखील लहान असताना ह्याच गांधी टॉकीज मध्ये येऊन अनेक चित्रपट पाहिलेले होते। त्याचप्रमाणे जुनी पिढी असेल किंवा तरुण पिढी यांनी देखील ह्याच गांधी टॉकीज मध्ये येऊन अनेक चित्रपट पाहिलेले आहेत, आनंद लुटलेला आहे। मात्र हे गांधी टॉकीज का बंद झालं ह्याचंच कारण आज मी जाणून घेणार आहे। मग चला तर माझ्यासोबत। महाडच्या गांधी टॉकीजच्या पुनरुज्जीवनासाठी प्रेक्षकांची मागणी। महाड तालुक्यातील आणि शहरातील सांस्कृतिक ओळख असलेले एकमेव गांधी टॉकीज जे गेल्या 9 महिन्यांपूर्वी बंद करण्यात आले होते, त्याच्या पुनरुज्जीवनासाठी आता प्रेक्षकांकडून मोठी मागणी होत आहे। मी आता इथे काम करतो, मला झाली 49 वर्ष इथे। आणि गांधी बंद पडण्याचं कारण म्हणजे लोकांना चांगलं हवंय, प्रेक्षकांना चांगलं म्हणजे आवडतं। आता पहिल्यासारखी पब्लिक राहिलेली नाही, आता लोकांना चांगलं लागतं। त्याच्यामुळे लोकांचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे की तुम्ही चांगलं काहीतरी बनवा, मग आम्ही येऊ। आम्हाला तिकडे जायची गरज नाही, त्यात कुठे PGCT ला। ओके, म्हणजे आता तब्बल महिने किती झाले बंद होऊन? आता महिने एवढं झटकन मला लक्ष देत नाही, किती 9 महिने। 9 महिने आपला टॉकीज बंद होऊन 9 महिने झाले। ओके, म्हणजे गांधी टॉकीज बंद होऊन 9 महिने झाले। मी जवळजवळ मी इथून 7-8 किलोमीटरवर राहतो नात्याला। तिथून मी सायकल येतो। मी 2000 ला कामाला लागलो इथं, 2000 साली। आज मला कंप्लीट 23 वर्ष तरी झालेली आहे तिथे। ते अनुभव, जुने अनुभव आठवणं म्हणजे फार ह्याच्यातच आहे ते म्हणजे। आणि आताचे दिवस ह्यात फरक आहे जरा। त्या टायमाला आम्हाला बुकिंगला म्हणजे मी डोलकीपर म्हणून लागलो, पण काही कालांतराने आमचे तर माणसं जरा तुटवता असल्यामुळे मला बुकिंगला बसलो मी। तो बुकिंग हँडल करायचो मी। बुकिंग करून मग आम्हाला जेव्हा जायला पण टाइम भेटायचा नाही, एवढी गर्दी असायची प्रेक्षकांची। अगदी त्या चिकूपर्यंत आमच्या लाईन असायची। रात्रीच्या मीटिंगला पण माणसं असायची। मग आम्ही आमचे कामगार ऍडजस्ट करून आलटी पार्टीने जेवाय करून जायचो। पण आता या मागील 5-6 वर्षामध्ये थिएटर धंदा पूर्ण लॉस मध्ये चालू आहे। हे डिस्ट्रीब्युटर पण अनेक पैशाची मागणी करत आहेत, पिक्चर चालत नाहीत तरी पण मागणी करत आहेत। आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद पण जरा कमी आला का, तर ते मोबाईलवर पिक्चर जे युट्यूब मुळे पिक्चर यायला लागले, त्यामुळे लोकांचा थिएटरकडे प्रतिसाद कमी आला। तो प्रतिसाद कमी झाल्यामुळे थिएटरला लोक कमी यायला लागले। घर बसल्या लोक युट्यूबला पिक्चर बघू लागले मोबाईलवर। त्यामुळे थिएटरला प्रतिसाद कमी आला। त्यामुळे आमच्या मालकाने पण बरेच दिवस असे धडकरत चालवले थिएटर। पण आज काही कारणास्तव त्यांना थिएटर बंद करायला लागले। ते आता बंद होऊन जवळजवळ 9 महिने झालेले आहेत। तरी पण आमचे मालक आमचे चांगले आहेत, आम्हाला आपले अजून तरी सहकार्य करत आहेत। ते अजून ते पुढे करणार आहेत असे बोललेत आम्हाला, पण त्यात पण ते सुधारणा करून नवीन लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत। तर प्रेक्षकांनी परत गांधी टॉकीज आपल्या पूर्वीसारखं चालावं व जी गांधी टॉकीजला ओढ होती ती परत दाखवावी प्रेक्षकांनी, ही आमची प्रेक्षकांना नम्र विनंती आहे। हात जोडून म्हणजे जे काय करणार आहेत ते त्यात तुम्ही प्रतिसाद द्या। त्यामुळे आमची पण जी रोजीरोटी चालू होती ती व्यवस्थित चालू राहणार आहे। आणि तुमचा प्रतिसाद मिळाल्यामुळे आमचे मालक वगैरे ते जरा आनंदित होतील। त्यांनाही त्यांच्या वडिलांची इच्छा पूर्ण करायची आहे। 100 वर्ष म्हणजे 1933 ते 2033 अशी त्यांची वडिलांची इच्छा होती 100 वर्षी। ती इच्छा पूर्ण व्हावी अशी आमची पण इच्छा आहे। ती जर इच्छा तुम्ही पूर्ण केली तर आम्ही त्याचे ऋणी राहू। गांधी टॉकीजने अनेक पिढ्यांना मनोरंजनाचा आनंद दिला आहे। जुनी पिढी असो किंवा नव्या युगातील तरुणाई, याच टॉकीजमध्ये त्यांनी आपले आवडते चित्रपट पाहिले। परंतु महागड्या आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या मल्टिप्लेक्सचा प्रभाव वाढल्याने प्रेक्षकांनी गांधी टॉकीजकडे पाठ फिरवली।
परिणामी प्रेक्षक संख्या घटल्याने हे ऐतिहासिक टॉकीज बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि या ठिकाणी असलेल्या भावनिक आणि सांस्कृतिक ओढीमुळे प्रेक्षक आता गांधी टॉकीज पुन्हा सुरू होण्यासाठी प्रयत्नशील झाले आहेत. कमी तिकिटांच्या किमतीत आणि सोयीस्कर स्वरूपात जुने दिवस परत आणण्याची मागणी केली जात आहे. गांधी टॉकीज आहे ना, 9 महिने गेले, 9 महिने गांधी टॉकीज बंद आहे. बंद म्हणजे पहिल्या जुन्या आठवणी बोललो ना, तर थोडक्यात आम्ही 25 रुपये 15 रुपये तिकीट असायचा, 12.5 5.5 आणि गर्दी जास्त व्हायची. जुने पिक्चर लागायचे, लोकांच्या लाईनी लागायच्या आणि जुन्या आठवणी. आता महागाई झालेली आहे, त्यामुळे PG सिटीला काय 200-250 रुपये लोकांना परवडत नाही. भारी आधी 50-60 रुपये तिकिटाप्रमाणे लोक हल्ली महागाईच्या दृष्टीने बघायला गांधी टॉकीज सुरू व्हावा ही आमची मागणी आहे. तुम्ही प्रेक्षक म्हणून तुम्हाला म्हणजे बोलतात ना, कसं वाटत होतं गांधी टॉकीज मध्ये जायला? गांधी टॉकीज मध्ये जुन्या आठवणी चांगल्या होत्या. आम्ही लाईन लावायचो, 4 वाजता तिकीट काढायला लाईन लावायचो, ती 8-8 वाजेपर्यंत असायची. कधी तिकिटे पण भेटायचे नाही. लोक कुठल्या गावागावावर नाही यायची, परत जायची. गायकांना नाईलाजाने मग टॅक्सी लोक तिकीट घ्यायची. 150 रुपये 10-15 रुपयाला तिकीट, 10 वाला तिकीट महाग भेटायचा. अशी परिस्थिती होती आणि पिक्चर पण चांगले लागायचे तेव्हा आणि गर्दी पण जास्त गांधी टॉकीज असायची. मराठी पिक्चर, दादा कोंडकेचे म्हणा, बाहेरची साडी, अशी चांगले पिक्चर लागायचे आणि फुल गर्दी व्हायची. अच्छा, मला सांगा आता तुम्हाला तुमची जुनी आठवण म्हणून गांधी टॉकीज मधले कोणती असेल? जुनी आठवण म्हणजे आम्ही लहानपणी तिथं आम्ही इंटर पडला का आम्ही जायचो पिक्चर बघायला. आम्हाला सोडायचे ते असे लहान पोर आहेत म्हणून, बरोबर नाही. गर्दी असते तरी आम्हाला सोडायचे ते अगदी, आणि गर्दी फुल व्हायची टॉकीजला. ओके, मग मला सांगा आता गांधी टॉकीज सुरू व्हायला पाहिजे ह्यासाठी तुम्ही काय सांगाल? गांधी टॉकीज सुरू झाली तर चांगलंच आहे ना, गरिबांसाठी पण चांगलंच आहे ना. कमी तिकिटामध्ये जाऊ शकतील लोक. PG सिटी मध्ये एवढे महाग तिकीट आहे ना, आणि परत लांब जायचं अंतर आहे. जो गरीब लोक असेल तो गांधी टॉकीज मध्ये पिक्चरला जाऊ शकतो. नमस्कार. महाड शहरामध्ये एक करमणुकीचं वातावरण म्हणजे महाड शहरातील असलेली अगदी अतिशय जुन्यातील जुनी एक गांधी टॉकीज, ज्या टॉकीजमध्ये आज वर्षानुवर्ष सर्व लोकांची एक करमणूक अशी फार चांगल्या प्रकारे झालेली आहे. आज महाड शहरातील असलेली 2 चित्रपटगृहांपैकी अतिशय जुनी असलेली ही गांधी टॉकीज, ती देखील काही काळाने बंद झालेली आहे. महाडकरांच्या करमणुकीचं साधनच अतिशय बंद झालेलं आहे. मी स्वतः त्या टॉकीज मध्ये 1 रुपया 5 पैसे तिकीट असल्यापासून पहिला बाल शिवाजी म्हणून चित्रपट मी शालेय जीवनात त्या टॉकीज मध्ये बघितलेला आहे. आज महाडकरांच्या मनोरंजनाचा ठिकाण गेल्यामुळे आज PG सिटी सारख्या ठिकाणी जायची गरज भासतच नाही. कारण काय, आज जी आम्हाला गांधी टॉकीजनी सेवा दिलेली आहे, जिथे आमचा विरंगुळा दूर झाला आहे, जिथे आम्हाला चित्रपटांची मौज मजा आणि ती अगदी लोककलेच्या माध्यमासारखी. आज तुम्ही PG सिटीत गेलात तर अतिशय तिथे बंधनकारक असल्यासारखंच चित्रपट पाहावं लागतं. पण गांधी टॉकीज मधील मजा, त्यावेळेस सहकुटुंब मित्रांबरोबर जे टॉकीज मध्ये पिक्चर बघण्याची मजा मिळत होती, त्यात लुप्त झालेली आहे. ती पूर्ववत महाडमध्ये व्हावी अशी महाडकर नागरिक म्हणून माझी एक स्वतःची इच्छा आहे. गांधी टॉकीज हे आमच्या नागरिकांमुळे खरं बंद पडलंय. गांधी टॉकीज मध्ये आमच्या या जुन्या आठवणी आहेत आणि ते चालू आहे, हेच आमची इच्छा आहे की सर्व सामान्य लोकांनी हे त्याच्यावरती काय ते योग्य विचार करावा. मला सांगा, PG सिटी मध्ये तुम्ही जातात का पिक्चर बघायला? PG सिटी हे महागाईच्या दृष्टिकोनाने परवडण्यासारखं नाही आहे ते. अच्छा, मग जुनी आठवण म्हणून तुम्हाला काय वाटतंय? गांधी टॉकीज चालू आहे, हेच आमची इच्छा आहे. जुन्या आठवणीमध्ये त्याच्यामध्ये आमच्या आठवणी आहेत लहानपणापासून त्या. तर मित्रांनो, आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे गांधी टॉकीज कोणत्या कारणाने बंद झालं हे आपल्याला कारण कळालेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य, गांधी टॉकीज मध्ये काम करणाऱ्या कामगारांकडनं सांगण्यात आलं की ज्यावेळी गांधी टॉकीजला सहकार्य प्रेक्षकांकडनं मिळालं पाहिजे होतं तसं न मिळाल्या कारणाने गांधी टॉकीज हे बंद पडलं. प्रेक्षकांकडनं देखील स्वतःची चुकी ही मान्य करताना यावेळी पाहायला मिळालेलं आहे की प्रेक्षकांकडनं सांगण्यात आलंय की आमचं जर सहकार्य गांधी टॉकीजला मिळालं असतं तर गांधी टॉकीज पहिल्या काळामध्ये जसं चालत होतं तसंच ह्या काळामध्ये देखील चाललं असतं. आता प्रेक्षकांकडनं मागणी करण्यात येते ते म्हणजे गांधी टॉकीज लवकरात लवकर सुरू करण्यात यावं. मनोज चेंडेकर, माझे महाड, रायगड.